नागपूर शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या पथकाने सोन्याची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे। तब्बल 16 लाख रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। नागपूर शहर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत राज्यभर सक्रिय असलेल्या सोन्याच्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय। ही घटना 4 एप्रिल 2025 रोजी तहसील पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती। सूर्यवंशी रिफायनरी मध्ये फिर्यादी आपल्या मुलासह काम करीत होते। मुलगा जेवणासाठी बाहेर गेल्यावर नोकर सचिन हा दुकानात एकटाच राहिला। याच संधीचा फायदा घेत सचिनने काउंटर मधील डबीत ठेवलेला 9950 मार्क असलेला सोन्याचा तुकडा घेत पळ काढला। फिर्यादींनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तक्रार नोंदविली। यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले। तांत्रिक तपास, लोकेशन अनालिसिस आणि सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी कोल्हापूर येथे छापा मारून वैभव मालगावे याला अटक केली। त्याच्याकडून 55 ग्रॅम सोने किंमत अंदाजे 5,30,000 जप्त करण्यात आले। यानंतर त्याच टोळीतील जगन्नाथ जावीर याला पकडण्यात आले। पुढील तपासात साताऱ्यातील प्रशांत मुळीक याचे मोबाईल लोकेशन मिळाले आणि त्याच्याकडून 50.3 ग्रॅम सोन्याचा रवा किंमत अंदाजे 6,20,000 जप्त करण्यात आला। शेवटी संपूर्ण टोळीतील मुख्य सूत्रधार चेतन रावीर याला जत तालुक्यातील पकडण्यात आले। त्याच्याकडून 37 ग्रॅम सोन्याची लगडी किंमत अंदाजे 4,50,000 जप्त करण्यात आली। एकूण 16 लाखांचा सोन्याचा मुद्देमाल हाती लागला असून संपूर्ण टोळी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। ही मंडळी वेगवेगळ्या शहरांमध्ये नोकर हवा या नावाखाली ज्वेलर्स कडे काम मिळवत आणि योग्य संधी मिळाल्यावर दुकानातील सोने लांबवत असल्याचे तपासात उघड झाले। तहसील पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 210/2025 कलम 306, 317(2), 3(5) भारतीय न्याय संहितेनुसार एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील जे फिर्यादी आहेत सदाशिव भीमराव सूर्यवंशी, वय 55 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 402, लबान तांडा, गजानन चौक, जुनी शुक्रवारी, पोलीस ठाणे सक्करदरा, नागपूर यांचं पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये सूर्यवंशी रिफायनरी, सुदाम गल्ली, साईबाबा बेकरी समोर, न्यू इतवारी रोड, पोलीस ठाणे तहसील नागपूर असं यांचं प्रतिष्ठान आहे आणि ते सोन्या चांदीचे व्यापारी आहेत। यामध्ये यांच्या दुकानामध्ये वैभव भाऊसो मालगावे, वय 30 वर्षे, राहणार इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर हा कामगार कामाकरिता होता आणि दुकानामध्ये मालक नाही याची संधी साधून त्यांनी काउंटरमध्ये असलेले 200 ग्राम वजनाचे सोन्याचं एक बिस्किट होतं ते अप्रामाणिकपणे चोरून दिलं होतं आणि सदरचा गुन्हा पोलीस स्टेशन तहसील येथे दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास PSI रमीज शेख यांनी केलेला असून यामध्ये आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वैभव भाऊसो मालगावे, जगन्नाथ प्रकाश जावीर, चेतन प्रकाश जावीर, प्रशांत नानसो मुळीक हे सर्व आरोपी जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आहे। यांची मोडस अशी आहे की संपूर्ण भारतभरात जे सोन्याचे व्यापारी असतात, सोना चांदीचे व्यापारी ज्वेलर्स असतात, त्यांच्याकडे नोकरी करणे, विश्वास संपादन करणे आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांच्याकडे जो सोन्या किंवा चांदीचा मुद्देमाल असो तो चोरून त्याची विल्हेवाट लावणे, आपसामध्ये वाटून घेणे अशी ती मोडस होती। यामध्ये तांत्रिक तपास करून PSI आमचे जे PSI आहेत रमीज शेख त्यांनी उत्तमरित्या तपास केलेला आहे आणि अद्यापपर्यंत 155 ग्रॅम म्हणजे जवळपास 16 लाखाचा मुद्देमाल आम्ही रिकवर केलेला आहे। सदर आता आमच्या कस्टडीमध्ये चेतन प्रकाश जावीर हा आरोपी ताब्यामध्ये आहे। माननीय न्यायालयाने त्याचा 3 दिवस, सुरुवातीला 2 दिवस आणि त्यानंतर 3 दिवस असा 5 दिवस आम्हाला PCR मंजूर केला होता। त्या दरम्यान आम्ही सदरचा हा सर्व मुद्देमाल या 4ही आरोपीकडून रिकवर केलेला आहे। आतापर्यंत एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अजून एक आरोपी आम्हाला पाहिजे आहे, त्याचं सुद्धा नाव निष्पन्न झालेलं आहे, परंतु आम्ही लवकरच त्याला अटक करू, त्याच्याकडून उर्वरित मुद्देमाल पण आम्ही रिकवर करू। आतापर्यंत एकूण 16 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। चेतन जावीर याच्याकडून एकूण 37.3 ग्रॅम अंदाजे 4,50,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे।